काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली। बर्वेंच्या जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे आणि उमेदवारी मात्र रद्दच ठेवण्यात आली आहे। आज रश्मी बर्वे यांनी पत्रपरिषद घेऊन आपले मत मांडले आहे। रश्मी बर्वे म्हणाल्या, जरी उच्च न्यायालयाने कोणताही निर्णय घेतला नसला तरी मी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे। माझा न्याय देवतेवर पूर्ण विश्वास आहे। नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवण्यात आलंय। त्या भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये क्लीन झाल्या म्हणून त्यांचं प्रमाणपत्र वैध झालंय असा आरोप रश्मी बर्वेंनी केलाय। सोबतच पुढे बोलताना त्या म्हणाल्या, बड्या नेत्यांनी त्यांच्या भागातील लोकांवर व महिलांवर जेव्हा जेव्हा अन्याय झाला तेव्हा स्पष्ट भूमिका मांडली आहे, परंतु त्यांच्याच प्रदेशातील ग्रामीण भागातील एका गरीब व दलित समाजाच्या महिलेवर अन्याय होतो तेव्हा त्यांनी धृतराष्ट्राची भूमिका निभावली आहे आणि हे निंदनीय आहे।